मी ॲडव्होकेट राहुल शिरसाट. माय बाप हो सरकार, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, ही जी आपल्या व्हिडिओची टॅगलाईन आहे. तर ही साध आहे, ही आर्त विनवणी आहे एका शेतकऱ्याची की जे सरकार आहे त्याला, की जो जगाचा पोशिंदा आहे. 2020 साल कोरोनाचा आठवतंय ना तुम्हाला, ज्या शेतकऱ्याने भारताला, महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला, तुमच्या माझ्यासारख्या पुण्या मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला पोचलं, त्याचं पालन पोषण केलं, त्याचं पोट भरलं, आज तो शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे, बांधावर आलेला आहे. आज मागच्या 8 दिवसापासून पावसाने घर माजवलेलं आहे. रात्र वैऱ्याची आहे. प्रत्येक रात्र ही आपली शेवटची ठरते का, याची भीती प्रत्येक शेतकऱ्याच्या, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या मनात भरलेली आहे. होत्याचं नव्हतं एका रात्रीत सगळं झालेलं आहे. आणि कालच महाराष्ट्र शासनाचा GR आला आणि त्यामध्ये त्यांनी 2200 कोटी का 2300 कोटी काहीतरी मदत दिली. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना अर्थकर्तृची विनंती करू इच्छितो की 2000-2500 कोटीनं काही होणार नाही. 5-10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कमीत कमी 50,000 हेक्टरी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिले तर कुठे तो त्या ठिकाणी तग धरू शकतो पुढचा 1 वर्ष. नाहीतर त्याला जीवन जगण्याचं दुसरं साधन नाही. ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता आणि ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये देऊन त्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींनी खुश होऊन तुम्हाला सत्तेवर बसवलं, त्या लाडक्या बहिणींचं छत्र आज हरवलेलं आहे. त्या लाडक्या बहिणींची उपजीविका ज्या गायीवर, म्हशीवर, शेळीवर अवलंबून होती, ती आज तिच्या हातातून हरवली गेली आहे. ती त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. त्या ठिकाणी तिची जीवितहानी झालेली आहे. आणि अशा या माझ्या लाडक्या बहिणीला, जे तुम्ही लाडकी बहीण म्हणता, तिचं चित्र हरवलं असताना तुम्ही 8 आणि 13,000 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांची उपजीविका वाहू शकत नाही. तोंडपुजी मदत देण्यापेक्षा एक भरीव मदत देण्याचं या ठिकाणी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. 50,000 रुपये हेक्टरी जर तुम्ही त्यांना दिलं, 2 हेक्टरची मर्यादा जर ठेवली आणि 50,000 रुपये हेक्टरी जर दिलं, तर पुढचा 1 वर्ष त्या ठिकाणी तग धरू शकेल एवढं त्या ठिकाणी त्याला पैसे देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे 50,000 हेक्टरी देणं गरजेचं आहे. इतिहासात खूप कमी लोकांना त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी इतिहास खूप कमी लोकांना देतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे. सुदैवाने मी म्हणणार नाही, कारण सुदैव नाही, ते दुर्दैव आहे की एका रात्रीत त्या ठिकाणी शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं. पण आज ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करण्याची चांगली संधी आलेली आहे. तुमच्या नावापुढे सगळा महाराष्ट्र तुम्हाला देवाभाव करतो. तुमच्या नावात देव आहे, तो देव आहे ती सिद्ध करण्याची. आणि तुम्ही खरंच देवासारखे आहात आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे उभे राहता, हे सिद्ध करण्याची आज तुम्हाला चांगली संधी आलेली आहे. काहीही का, बूस्टर पॅकेज द्या, वर्ल्ड बँकेतून कर्ज घ्या. राज्यात तुमची सत्ता आहेच, पण केंद्रातही तुमचीच सत्ता आहे. फार तर फार माननीय पंतप्रधान मोदींकडून 20-30 हजार रुपयाचं पॅकेज मागून घ्या. पण ह्या माझ्या शेतकऱ्याला, जो की आज परका झालेला आहे, जो रस्त्यावर आलेला आहे, जो हतबल झालेला आहे, त्याला असं वाड्यावर सोडू नका. कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरची त्या ठिकाणी त्याला मदत देऊन त्याला पुढचं 1 वर्ष तो काहीतरी तोंडा घासाची काहीतरी मिळवणी होईल, तो काहीतरी जगू शकेल एवढी त्या ठिकाणी मदत करा. तुमचं राजकारण ते काय असेल ते सगळं बाजूला ठेवा. शब्द आहे माझा. आज जर अडचणीच्या काळात देवाभाव तुम्ही जर शेतकऱ्यांच्या आणि या मजुरांच्या पाठीशी उभे राहिलात, तर हा शेतकरी कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्ही दिलेल्या 8 हाकेला कायम तुमच्या मागे उभा राहील. हा शब्द आहे. परत एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांना मी कळकळीची विनंती करतो की तुमचं काहीही असेल, तुमचे नियम काही असतील, NDRFचे नियम काही असतील, हे सगळे नियम त्या ठिकाणी बाजूला ठेवा. हे नियम दाखवण्याची वेळ नाहीये. या ठिकाणी नियम बाजूला सारून या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे 50,000 रुपये हेक्टरी कशाही प्रकारे त्या ठिकाणी पुढच्या येत्या 8 दिवसात हे शेतकऱ्यांच्या अकाउंटला जाणं गरजेचं आहे. तरच शेतकरी हा आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, त्या विचारातून तो थोडाफार बाहेर येईल. तुम्ही जी मदत देताय त्यातून आपण त्यांचं दुःख वाटून घेतो, हे घेऊन असं अजिबात समजू नका. 5-5, 10-10 लाख रुपयाचं त्या ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे. छाती इतकं ऊसाचं, छाती एवढं पाणी त्या ठिकाणी शेतामध्ये जमलेलं आहे. ते शेतीची माती वाहून गेलेली आहे. पुढची 5-10 वर्ष त्या शेतातून काही उगवण्याची
चिन्ह नाहीये, पण तुम्ही ही अशी भरीव मदत करून 50,000 रुपये हेक्टरी देऊन तुम्ही त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही निश्चितच करू शकता. यावर मुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा आणि तात्काळ मदत द्यावी. परत एकदा विनंती करतो की देवेंद्र फडणवीस साहेब येत्या 8 दिवसात त्या ठिकाणी मदत करून तुम्ही त्या ठिकाणी खरंच देव आहात आणि खरंच तुम्ही महाराष्ट्राचे शेतकऱ्यांची कायवरी आहात आणि लाडके मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.